माझं नाव गायकवाड अविनाश अशोक, राहणार कोंडापुरी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. माझ्या अंगावरती, हातापायावरती माझ्या पूर्ण पांढरे कोट म्हणजे पांढरे डाग आले होते. आणि आता मी इथं आलेलं एक 10 महिने होत आले. 10 वाऱ्या केल्यात आणि महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि माझ्या अंगावरचे 100% म्हणजे डाग पूर्ण नष्ट झाले आहेत. टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करू. कोड या आजाराला जगामध्ये कुठेही पर्याय मोठ्याने बोला ना नाही, परंतु भैयाच्या घरी गेलो होतो. 1 एकर मध्ये बंगला आहे. कुठे सरपंच? सरपंच कुठे? सरपंच पप्पा कुठे? बोलू ना, या इकडे सरपंच इकडे. बाबाचा 1 एकर मध्ये बंगला पुण्यात सोपा आहे का? 1 एकर मध्ये कोट्याधीश पार्टी आहे. सरपंच या ना लोक. 1 एकर मध्ये बंगला, अगदी फार ऐश्वर्यात आहे सगळं. पण कोडचा आजार झाला आणि त्यासाठी दवाखाने कुठले कुठले केले? पुण्यामध्ये भरपूर दवाखाने केले, चांगले कुठले? स्पेशालिस्ट होते, 5 स्टार रेटिंग वाले हॉस्पिटल होते. बर. पण पुढंच काय त्याला पर्याय नव्हता. बर. खूप आज 13-14 वर्ष झाली बर. कंटिन्यू गोळ्या औषधं चालत होती. बर. पण महाराजांचा आलो आणि याला कुठेतरी पर्याय म्हणून मला मार्ग सापडला आणि मार्गच भेटला. आणि आता चांगलं झालं. आता आता भरपूर प्रमाणात पूर्णच गेले. म्हणजे टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. 100% कोड नीट झाला. हे सरपंच आहेत कोंडापुरीचे. या सरपंच या कोंडापुरीमध्ये वाघोली माहिती आहे ना? पुणे वाघोली त्या रोडला कोंडापुरी आहे. तिथले सरपंच आहेत. खूप मोठी पार्टी आहे, खूप ऐश्वर्य आहे. पण मला वाटतं दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला मी अन्नदानासाठी फार मोठं अनमोल सहकार्य केलं. पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या वेळेसही मनानेच आम्ही काही त्यांना कुणालाच मागत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण मनाचं मोठे पण माणसाचं असतं. त्यांनी मनानेच अन्नदानासाठी सहकार्य केलं. अगदी भैया सांगतोय की माझा आता कोट नाही सगळं. खूप छान आहे. धन्यवाद देतो, आशीर्वाद देतो. आणि दुसरा